नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज शनिवार 28 सप्टेंबर 2024। आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलमध्ये असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील आपण पाहायला गेलो तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारून मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला भेटेल। इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर, निफाड या भागामध्ये, येवला, कोपरगाव येथे, मनमाड, मालेगाव या भागांना आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज दुपारून आपल्याला पाहायला भेटणार आहे। नंदुरबार जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। आज येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आहे। येथे आपण पाहिले गेलं तर आपल्याला दिसेल की काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस आज आपल्याला पाहायला भेटत आहे। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड, सिल्लोड या भागामध्ये आपल्याला आज जोरदार असा पाऊस पाहायला भेटणार आहे। त्यामध्ये जालना जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो। तर काही ठिकाणी जालना जिल्ह्यात आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे येथे अतिमुसळधार असा पाऊस पाहायला भेटू शकतो। अकोला जिल्ह्यामध्ये आज अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे। येथील आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अकोट, दर्यापूर, मृत्युंजयपूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस असेल। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा येथील अचलपूर, मोर्शी, मोजरी, आष्टी, आर्वी या भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज दुपारून पडताना दिसेल। आज दुपारून या पावसाची तीव्रता आपल्याला वाढताना दिसेल। तर काही ठिकाणी आज मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस या भागांना आपल्याला पडताना आज दिसणार आहे। हवामान विभागाने सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये आज पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यालगत असलेल्या नागपूर जिल्ह्यामधील काटोल, कोंढाळी, सावनेर, रामटेक या भागांना सुद्धा आज मध्यम ते जोरदार असा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्याबरोबरच आपण पाहत असाल तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे येथे सुद्धा आज मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकतो। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। येथे आज आपल्याला जोरदार असा पाऊस या भागांना सुद्धा पडताना दिसू शकतो। त्यासोबतच जर का मित्रांनो पाहायचं झालं तर आपल्याला दिसेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या अशा पावसाचा इशारा दिलेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पावसाच्या पाहायला भेटणार आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला पावसाची शक्यता आज वर्तवली आज हवामान विभागाने दिसत आहे। तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्याबरोबरच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, पाथरी, परळी, माजलगाव या भागांना आज पावसाची शक्यता जास्त आहे। येथे आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। अहिल्यानगरमधील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारून आपल्याला पडताना दिसणार आहे। तर राळेगण, करडा, त्यासोबतच पाथर्डी, घोडेगाव, संगमनेर, राहुरी या भागांना सुद्धा आज मध्यम ते जोरदार असा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। आज दुपारून येथे सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। त्यामध्ये श्रीरामपूरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटू शकतो। पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, मंचर, शिरूर या भागाला सुद्धा आज जोरदार असा पाऊस दुपारून पडताना दिसेल। तर बारामती, दौंड, इंदापूर या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज दुपारून हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, वाई, महाबळेश्वर, पाटण येथे जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। तर सांगली जिल्ह्यातील तासगाव, कुची, जत, विटा, मायनी या भागाला सुद्धा पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ या भागांमध्ये आज आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडताना दिसू शकतात। तर काही ठिकाणी आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे।
त्याबरोबरच जर का पाहायचं झालं तर आपल्याला दिसेल की कोकणामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटेल, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. आपण जर का पाहत असाल स्क्रीनवरती तर आपल्याला दिसेल की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस आपल्याला पडताना दिसेल. त्यासोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या भागांनासुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो. हवामान विभागाने येथे असा मुसळधार असा पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळेच हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांनासुद्धा जोरदार असा पावसाचा इशारा आज दुपारून दिलेला आहे. एकंदरीत मित्रांनो, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण या चॅनलवरती असेच रोजच्या अंदाज देत असतो. धन्यवाद मित्रांनो.